नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 8 राजदंड. राजन, गडावरचा हा धुवाधार पाऊस आणि दिवसा पांढरा अंधार माजवणाऱ्या या इथल्या धुक्यात त्या पाहुण्यांनी कसे दिवस काढले असतील? कवी कलश हसत विचारू लागले. कोण पाहुणे? ते दोघे ब्रिटिशांचे वकील गॅरी आणि रॉबर्ट. त्यात त्या बिचाऱ्यांच्या वाड्याची जागा गडावर अगदी पूर्व टोकाला, गडाच्या तोंडाजवळ, जेथून मोठमोठे धबधबे कोसळतात. तिथं गेल्या 3 महिन्यात ह्या साहेबांचा जीव अगदी बेजार झाला आहे. त्यांचा बटलर सांगत होता, हे दोघे बिचारे रात्री बेरात्री जाबडून उठतात. कोसळत्या पाण्याच्या आणि दरीत घुमणाऱ्या वाऱ्याच्या आवाजानं त्यांची झोप मोड होते. इथं अधिक राहू तर एक दिवस मोड फुटतील आमच्या अंगाला, असं ते कोणीतरी बडबडत असतात, असं नारायण शेणवी सांगत होता. कविराज, कशासाठी वळता एवढं लांबट चराट? तुमचा प्रस्ताव काय ते सांगून व्हा मोकळे. द्या ना त्या बिचाऱ्यांना एकदाची भेट. शंभूराजे काहीच बोलले नाहीत. मात्र त्या रात्री कवी कलश आणि जोत्याजी केसकर बराच वेळ मसलत करत बसले होते. पोर्तुगीजांकडून मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात आले होते. मुंबईत इंग्रजांची व्यापाराबरोबर मगरुरीही वाढू लागली होती. त्यातच मुंबईपेक्षाही त्यांच्या सुरतेचे ठाणे ही मराठ्यांच्या चिंतेची बाब बनली होती. सुरतकर इंग्रज जंजिराच्या सिद्धींना अधिक चढवून ठेवत होते, दारुगोळा पुरवत होते, पर्यायानं सिद्धी अधिक माजत होता, कोकण किनाऱ्याला भाजत होता. या धामधुमीच्या काळातही राजांनी कवी कलशांना दक्षिण कोकणात धाडले होते. ते नुकतेच चिखल पाऊस तुडवत रायगडावर परतले होते. डिचोली आणि कुडाळ येथे बारुदाचे कारखाने स्वतः सुरू करावेत अशी शंभूराजांची इच्छा होती. एकदा स्वतःचे कारखाने सुरू झाले की तोफगोळ्यांसाठी डच आगर इंग्रजावर विसंबून राहायला नको. वाढत्या रात्रीबरोबर मसलत रंगली, झोपायला खूप उशीर झाला. तरीही शंभूराजे भलापाटे जागे झाले. त्यांनी गवाक्षातून दूरवर नजर टाकली. हलकेच खिडकी उघडली तसा थंडगार वाऱ्याचा झोत आत आला. किल्ला धुक्याने आणि अंधाराने भरून गेलेला. पहाटेच शंभूराजे स्नान आटोपून आपल्या महालातून बाहेर पडले. कामाच्या व्यापातून असा प्रातःकाळचा फेरफटका मारायला क्वचितच उसंत मिळायची. शंभूराजे पालखी दरवाजाच्या पायऱ्या उतरून बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग 12-15 हातावरून त्यांचे शस्त्रधारी सेवक चालले होते. आताचे कुठे फटफटू लागले होते. धुके हळूहळू विरू लागले होते. श्रावण नुकताच संपून गेलेला. गडावर जागोजाग खूप गवत माजलेले. तेरड्याच्या तांबूस फुलांनी, प्राजक्ताच्या शुभ्र इवल्या मोहक फुलांनी रायगडचा परिसर पूर्ण भरून गेला होता. दरीपड्यालच्या डोळ्यांसमोरचा कोकण दिव्याचा सुळकाही उजळू लागला होता. शंभूराजांच्या समोर गंगासागर तलाव पसरलेला. त्यातले पाणी निवळ शंख डोळ्यासारखे दिसत होते. नावाप्रमाणे ती गंगाही नव्हती आणि सागरही नव्हता, परंतु जागोजाग कमलपुष्पांनी नटलेला तो सुंदर जलाशय होता. त्या जलपृष्ठभागाकडे पाहताना शंभूराजांचे मन उगाचच धास्तावले. ते पालखी दरवाजाच्या पायऱ्या चढून पुन्हा बाले किल्ल्यात आले. तेथूनच रत्न महालाजवळ चिंचोळ्या वाटेने ते बाजूच्या एका मनोऱ्यात जाऊन पोचले. गंगासागराच्या बगलेवरच रायगडाच्या सौंदर्यात भर घालणारे ते 3 द्वादश कोनी पंचमजली मनोरे ही गडाची अपूर्व शोभा होती.
राजे तिसऱ्या मजल्यावर चढून आले. चिकाचा पडदा बाजूला करून त्या धुकटाकृती छताकडे उभे असलेले शंभूराजे बाहेर नजर टाकू लागले. आता धुके पूर्णतः हटले होते. श्रावणानंतर तिथे अवतरलेल्या हिरवाईत सूर्याची कोवळी किरणे उतरू लागली. दुडदुड धावणाऱ्या बाळासारखी ती धावू लागली. त्या नितळ निसर्ग सौंदर्याने त्यांच्या कवी मनाला खरे तर भुरळ पडायला हवी होती, परंतु त्यांची उदास बावरी नजर समोरच्या जलाशयावर स्थिरावली. त्या काळसर निळ्या पाण्यात त्यांना दुर्गाबाईंचे आणि रानू अक्कांचे नेत्र दिसू लागले. तसे ते कमालीचे हळवे बनले. त्यांनी जुलमाने आपली नजर तेथून हटवली. ते गडाखाली पसरलेल्या पश्चिमेकडच्या दऱ्याखोऱ्यांकडे पाहू लागले. त्यांच्या पल्याड होता कोकणचा हिरवा किनारा आणि तिथला फेसाळता दर्या. त्या दर्यात एकमेकींच्या अंगावर अंग टाकून तुस्त पडून राहिलेल्या महाकाय सुसरीच्या पाठीसारखी दिसणारी ती जंजिऱ्याची तटबंदी. शंभूराजांच्या जीवाला डंक लागला. राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारून 3 महिने लोटले होते, परंतु अद्यापही त्यांनी जंजिरेकर सिद्धीच्या विरोधात मोहीम उघडली नव्हती. सिद्धी नावाच्या पान सर्पाने मुरुड, तळा, म्हसळा ते श्रीवर्धन हा कोकण किनाऱ्यावरचा अव्वल मुलूक आपल्या कब्जात घेतला होता. सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतले हापशी, म्हणूनच त्यांच्या या मुलखाला आहसुबान म्हटले जाई. जंजिऱ्याच्या जागी पूर्वी 40 एकरात एक विशाल खडक होता. किल्ला असा नव्हताच. जवळच्या मुरुड गावात रामा पाटील हा कोळी राहायचा. त्या धाडसी खलाशाने प्रथम त्या खडकावर लाकडी मेढी उभारून एक मेढकोट बांधला. जवळून इराण, इराक, इस्तंबूल ते आफ्रिकेकडून मुंबईकडे व्यापारी जहाजे ये जा करत. त्या मेढेकोटाच्या आधाराने रामाकोळी व्यापारावर नियंत्रण ठेवू लागला. त्यावेळी निजामाच्या पदरी असलेल्या सिद्धीने एके रात्री रामाकोळ्याला दारूच्या नशेत फसवले आणि आपले सैन्य गुप्तपणे त्या मेढेकोटावर घुसवले. पुढे बुर्रान खानाने त्या अजरस्त खडकावर किल्ला बांधायला सुरुवात केली आणि बघता बघता परदेशी व्यापारावर हुकूमत गाजवत त्या किल्ल्याच्या आधारेच सिद्धी बलाढ्य झाले. सिद्धी तसे कोणाचे मित्र नव्हते, उलट अत्यंत स्वार्थी, घातकी, जुलमी आणि दगलबाज अशीच त्यांची व्याख्या होती. मात्र पोर्तुगीज, इंग्रज आणि मोगल हे तिन्ही दर्यावर्दी स्वतः गारुडी बनत आणि त्या पानसर्पाला आपल्या तालावर नाचवत. पण तो पानसर्पही खूप बनेल होता. आपल्या कंठातल्या विषाची आणि आपल्या दहशतीची त्याला पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे तो स्वतः अनेकदा डोळे वटारायचा आणि गारुड्यांनाच आपल्या तालावर नाचवायचा. त्यांच्या तोंडाला आलेला फेस पाहून तो खुशीने शेपटी आपटायचा. दुपारी राजे फडावर गेले तितक्यात नगारखान्याकडील दरवाजातून 200-300 लोकांचा जमाव मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत आत आला. पावसात भिजलेल्या शेळ्या मेंढ्यांसारखी ती रयत शंभूरायांसमोर येऊन उभी राहिली. ते नागोठाणे, आपटा आणि नागाव भागातील आगरी, कोळी आणि कुणबी होते. ते सर्वजण राजांच्या पायावर लोटांगण घेत कळवळून सांगू लागले, राजे, वाचवा हो आम्हाला ह्या हापशांच्या जाचातून. त्या बदमाशांची टोळधाड परवा आमच्या गावावर चालून आली. गावातल्या साऱ्या तरण्या ताट्या पुरी पळवल्या बघा त्यांनी. आमच्या लेकी बाळींचं वाटोळ होणार. ते सिद्धी त्यांना बटकी बनवणार, मुंबईच्या बाजारात नेऊन विकणार. म्हाताऱ्या बायाबापड्या आक्रंदत होत्या. त्या जमावातल्या कर्त्या माणसांनी राजांचे पाय पकडले. सरकार त्या सिद्धींनी धुडघूस घातलाय. आजकाल होडग्यात बसून समुद्रावर मासेमारीसाठी जायलाही कोळी घाबरतात. ते जालिम हापशी आम्हाला गुलाम बनवतात, परदेशात नेऊन विकतात. रयतेची ती गाराणी ऐकता ऐकता शंभूराजे प्रक्षुब्ध झाले. याआधी अशा अनेक तक्रारी सदरेपर्यंत पोहोचल्या होत्या. शंभूराजे कविराजांवर कडाडले. कलश, ऐकलत का हा टाहू? त्या इंग्रज वकिलांची आपण खूप तारीफ करत होता ना, मग सांगा हे सिद्धी माजलेत कोणाच्या बळावर? पण राजन, आमचे आबासाहेब आम्हाला सांगायचे तेच खरं. घरात घसलेला उंदीर जसा सर्वांची झोप उडवतो, तसेच सिद्धी आमचा कोकण किनारा कुरतडतात. हे पाताळयंत्री आणि नाटकी लोक एकीकडे त्या औरंग्याशी करार मदार करतात, त्याच वेळी मुंबईकर इंग्रजांना आपल्या कच्छेपी लावतात. ह्या विषारी अवलादीचा नायनाट होईल तोच खरा सुदीन. हापशांचा योग्य तो बंदोबस्त करू असे वचन राजांनी रयतेला दिले. तेव्हा लोक पांगले. शंभूराजांनी कवी कलशांना फरमावले, आज सायंकाळीच त्या दोघा इंग्रज वकिलांना सदरेवर बोलावून घ्या. त्या सायंकाळी गॅरी आणि रॉबर्ट शंभूराजांपुढे आदराने कुर्निसात करत उभे राहिले. राजांच्या पायाजवळ गॅरीने हिऱ्या मनकांनी भरलेली मोठी परात पेश केली होती. तिकडे राजांचे लक्ष वेधावे म्हणून रॉबर्टच्या नजरेचे चाळे सुरू होते. त्यांची ती केविलवाणी वळवळ पाहून शंभूराजे शुष्क स्वरात बोलले, आपल्या ह्या किंचित नजराण्याने आमचे डोळे दिपून जातील.
हा झाला तुमचा भ्रम. सबब यापुढे अशा हलक्या आमिषाने आम्हाला जिंकायची स्वप्न पाहू नका. इंग्रजांच्या वकिलांना शंभूराजांच्या डोळ्यात अंगार दिसत होता. आपल्या किनकापी तांबड्या डगल्यात ते आतून घामाघूम झाले होते. हडबडून गेलेल्या त्या वकिलांनी दुभाषका करवी शंभूराजांना विचारले, राजे, आम्हा गरीब फिरंग्यावर आपण एवढे का कोपता? कारण दिलेला शब्द पाळायची तुम्हा इंग्रजांना सवय नाही म्हणून. आपण यापूर्वी शिवाजी महाराजांशी कोणता करार केला होता? जंजिरेकरांना कसलीही कुमक न पुरवण्याचा. आज त्या कराराची सारी कलम पायदळी तुडवता काय? सिद्धीच्या गलबतांना मुंबईत आसरा देता काय? त्यांना दारुगोळा पुरवता काय? बऱ्या बोलाने हे नाठाळ उद्योग बंद करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. शंभूराजे फक्त एवढ्याच दमदाटीवर थांबले नाही, त्यांनी दुभाषा शेनवीला फटकारले. जिथे तुम्ही वकिली महालात उतरला आहात त्याला लागूनच एक खोल दरी आहे. दरीच्या पल्याड किल्ल्याचे मोठे सुळके दिसतात. ते कधी दाखवलेत का ह्या साहेब स्वारींना? हा, होय सरकार. त्या लिंगाण्यावरच्या अंधार कोठड्या खूप जालिम आहेत. जेव्हा सिद्धी जोहरच्या मदतीसाठी तुमची राजापूरची इंग्रज मंडळी पन्हाळ्याच्या पायथ्याला आली होती, तेव्हा आमच्या आबासाहेबांनी त्या इंग्रजांना पकडून 1-2 वर्ष कोंडलं होतं. त्याच त्या ह्या लिंगाण्याच्या अंधार कोठड्या बरं. तेव्हा तुमच्या धन्याला समजावून सांगा, म्हणावं जंजिरेकर हापशांशी अशीच दोस्ती ठेवाल, आमच्याशी मस्ती करत राहाल तर तुम्हालाही लिंगाणाची सहल घडवू. इंग्रजांचे वकील खालमानेने बाहेर निघून गेले. तेव्हा ते उपस्थित असलेल्या कृष्णाजी कंकाने युवराजांचे तोंड भरून कौतुक केले. राजे, काय हाग्यादम दिलाय आपण ह्या गोऱ्या माकडांना. 4 दिवस धड झोपायचेही नाहीत बघा. शंभूराजे मिठास हसत बोलले, कृष्णाजी, दमबाजी म्हणजे केवळ तोंडाची व्यर्थ बाब. त्यावर काय राज्य चालते? कवी कलशांकडे पाहत राजे म्हणाले, राजापूर बंदरात आपल्या दौलत खानांच्या जवळ आपलं 5,000चं मराठा आरमार आणि 50 गलबता आहेत. आम्ही कारभार हाती घेतल्यापासून त्यांनी सारखा मागे लकडा लावला आहे की पुढची दिशा काय, कळवा त्यांना. म्हणावे, असेच सज्ज राहा. जंजिरेकर जास्ती वळवळू लागला तर त्याला लागलाच ठेचून काढू. पाऊस काळात सिद्धी त्यांना असाच आश्रय देऊ लागले तर त्यांच्या मुंबईतल्या वखारीही जाळून टाकू. काहीतरी करा, पण आपलं राज्य आणि धर्म वाचवायचा असेल तर ह्या कलुषाचा पहिला बंदोबस्त करा बुवा, अतिशय कळवळ्याने सोमाजी दत्तो सांगत होते. मंचकरोहणावेळी सर्व सरकारकुनांची मुक्तता झाली होती. त्यांना पूर्वीचे मानपान चालू ठेवण्याची राजाज्ञा झाली होती, पण अजून प्रत्यक्ष कामाचे वाटप झाले नव्हते. मात्र बाळाजी आवजींना चिटणीसांचा कारभार सांगितला होता. बाळाजींनी झाले गेले विसरून स्वतःला कामामध्ये गाडून घेतले होते. मोकळा वेळ होता. मोरोपंतांच्या वाड्यामध्ये मंडळी बैठकीवर बसली होती. पान सुपारी सुरू होती. अंमळ चर्चा चाललेल्या. आपल्या बैठकीत अण्णाजी आणि सोमाजी दत्तो यांचे येणे मोरोपंत पेशव्यांना विशेष आवडले नव्हते. कारण अण्णाजींच्या अति महत्वाकांक्षी स्वभावामुळे आणि धाडसामुळे मधले 3 महिने बंदिवासात गेले होते. शारीरिक छळ शंभूराजांकडून काही झाला नव्हता, पण मानसिक वेदनांनी मात्र पेशवे खूप संत्रस्त झाले होते. सायंकाळी सहज येऊन जातो असा न्यायाधीश प्रल्हाद निराजींचाही निरोप होता. सर्वजण त्यांचीच वाट पाहत होते. अण्णाजींना राहवले नाही. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या देवाजी हुजऱ्याला सांगितले, देवबा, जा रे तिकडे पलीकडे फडावर आणि बघून ये कचेरीत काय चाललंय ते. अडकिता आणि सुपारी बैठकीतून फिरत होती. डोळ्यासमोर बाले किल्ल्याची खडी भिंत होती. त्या पलीकडेच आतल्या बाजूला कचेरी. त्यामुळे देवबा हुजऱ्या धावत गेला आणि लगेच लागल्या पावली माघारीही वळला. तोवर अस्वस्थ अण्णाजी उठले. त्यांनी पुन्हा बाजूच्या झोपाळ्यावर बैठक मारली. त्यांच्या बैचेनी बरोबर झोपाळ्याच्या कड्याही कुरकुरू लागल्या. समोर मुजरा करून उभ्या असलेल्या देवबाला त्यांनी विचारले, काय रे पोरा, काय चाललंय तिकडं? न्यायाचं काम चाललंय जी, राजांचा न्याय. राजांचा? अरे शंभूराजे तर दुपारीच गड उतरले म्हणतात. होय, ते वाडीकडे यंत्रशाळेकडे गेल्यात म्हण. पण इथं कचेरीत मसूरच्या महादजी पाटलांचा खटला चाललाय जी. अशी दुपारसान? अक्षी दुपारपासनं? गाढवा, राजे तर तिथं नाही तर ज्ञानदानाला कोण बसले? अण्णाजींनी तिरकसपणे विचारले. आपली कवी कलुषा साहेबजी. कुठं राज्यांच्या मनसतीवर? छा छा, काय तुम्ही पण बोलता पंत? देवाजी बोलला. मसनद अशी वर राहती, त्याच्या 3 पायऱ्या खाली कविबुवा बसल्यात. ते राजाच्या सिंहासनावर कसं बसत्याल? अहो, राजा तिथं नसलं तर त्या मोकळ्या सिंहासनाला बी लवून मुजरा घालतात जी. अण्णाजी उदासवाने हसले. मगापासून त्यांच्याकडे सर्वजण बावरून पाहत होतेच. त्या सर्वांच्या वरून आपली नजर गरगर फिरवत अण्णाजी बोलले,
सिंहासनावर बसलं काय न बसलं काय, राजाच्या न्याय आजकाल कविराजच देतात, गंगा उलटीच वाहते म्हणायची. मोरोपंतांनी अण्णाजींकडे घाबरून पाहिले. तितक्यात प्रल्हाद निराजीही तिथे पोचले. तसा अण्णाजींना चेव चढला. त्यांनी पंतांना हटकले. काय प्रल्हाद पंत, आजकाल तुम्ही न्यायाधीश या नात्यानं न्याय द्यायचं सोडलं की काय? आणि थोरल्या राजांनी न्यायाधीश म्हणून डोक्यावर बसवलेला तो काझी हैदर काय हज यात्रेला गेला की काय? काहीतरीच बोलता झाला अण्णाजी. अहो, तसं नसल तर कचेरीत बसून आजकाल तो कनोजी किडा कसली वळवळ करतोय म्हणायचं. कविराज होय, राजे आज खाली शस्त्रशाळेकडे गेले तर त्यांच्या बदली त्यांनी मसूरचा तो कज्जा कविराजांकडे सोपवला आहे, राजा हयात असताना. प्रल्हाद निराजींच्या घशाला कुरड पडल्यासारखी झाली. ते बोलले, अहो, राजाला एका वेळी सहस्त्र व्यवधान सांभाळावी लागतात, त्यामुळे आपली काही कामं तो दुसऱ्या पात्र व्यक्तीकडे सोपवू शकतो. थोरले महाराजही काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर सोपवत असत. शिवाय कविराजांनी काही निर्णय दिला तरी तो न्यायाला धरून आहे की नाही याची छाननी सरन्यायाधीश या नात्याने आम्ही करतो, मगच अंमलबजावणी होते. तशी राजाज्ञाच आहे अण्णाजी पंत. एकूण काय प्रल्हाद पंत, तुम्ही वळणावर जाणार. अहो, आपण सर्व कारभारांनी मिळून बंड केलं तेव्हा तुम्ही पन्हाळ्यावर शंभूराजांना पकडायला म्हणून गेलात आणि रात्रीत पक्ष बदलून गोड बोलून पुन्हा आपलं न्यायाधीश पदांचं घोडं पटकावून मोकळे झालात. आम्हाला तोंड घशी पाडलं. अण्णाजी दत्त कुरकुरले. जाऊ दे अण्णाजी, आम्ही आधी काय बोलणार, तुमचं भलं व्हावं म्हणून आम्ही धडपडतो. तिकडे महाराणीसह अनेक जण तुम्हा आम्हासाठी प्रयत्न करतायत. आम्हाला पहिली प्रतिष्ठा मिळावी. कसली प्रतिष्ठा घेऊन बसला आहात? ह्या बदनाम राजाच्या आणि त्याच्या लुच्च्या दोस्तांच्या काळात कसला मान मारातब घेऊन बसलात? केवळ अधर्म आणि अनितीशिवाय दुसरं काय घडणार आहे ह्या रायगडावर? आता मात्र मोरोपंतांना राहावे ना, घाबरून इकडे तिकडे पाहत ते कळकळीने बोलले. बस अण्णाजी बस, हवे तर आम्ही तुमच्या पुढे हात जोडतो. तुमच्या त्या दोघांबाबतच्या अतिमत्सराच्या आगीमध्ये आम्हाला जाळू नका. म्हातारपणा झाली ती शोभा खूप झाली. आम्हाला सुखाने 4 दिवस जगू द्या. थकलेल्या मोरोपंतांनी आपल्या मुलाकडे निळोपंताकडे बावरी नजर टाकली. राज्याभिषेकाचा सोहळा जवळ येत चालला होता. फडावर समारंभाची तयारी सुरू होतीच, पण लोकोपयोगी निर्णयही नेटाने घेतले जात होते. राज्यातील गड किल्ल्यावर जे लोक संरक्षणास राहत त्यांच्या गाई म्हशी तिथेच चरत, त्यामुळे त्यांच्या चरित्रार्थ हातभार लागे. थोरल्या महाराजांप्रमाणे शंभूराजांनीही चराईचा कर रद्द केला. धर्मातील मांगल्याविषयी शंभूराजांच्या हृदयात जात्याच ओढ होती. म्हणूनच रायगडची गादी हाती आल्यापासून त्यांनी एक एक निर्णय घ्यायला सुरुवात केली होती. त्यांनी संत तुकाराम बुवांचे चिरंजीव महादोबा वर्षासनाची मोहीम करून दिली. एके दिवशी कराड प्रांतातील काही मंडळी गडावर येऊन तक्रार करू लागली. शंभूराजे, चापळला रामदास स्वामींनी रामाचे मोठे देवालय बांधले आहे. तिथे रामनवमीचा उत्सव मोठा भरतो. दर साल सहस्त्र लोक गोळा होतात. पण थोडी अडचण आहे. कसली अडचण? कैलासवासी महाराजांनी जी सज्जनगड आणि चापळसाठी वर्षासन लावली ती आम्ही चालू ठेवली. स्वामींनी वरकड द्रव्य व अन्य मदतीची गरज लागली तर ती पुरवा. आमच्या हुकुमाची वाट बघू नका अशा सूचना आम्ही फडाला केव्हाच दिल्या आहेत. तेच सांगतो राजे, चापळच्या उत्सवात बऱ्याच वेळा मुसलमान धटिंगण येऊन बिघाड घडवतात, गरीब यात्रकोरांना नाडतात. शंभूराजांच्या कपाळावर आट्याचं जाळं दिसलं. त्यांनी लागलाच कवी कलशांना हुकूम दिला. कविराज, वासुदेव बाळकृष्णांना जल्दीने खलिता पाठवा. चापळच्या उत्सवास आणि अलीकडे स्वामीजी आणि देवाच्या निमित्ताने चापळास नवी घरे करून राहू लागलेल्या ब्राह्मण कुटुंबियास पुरेसे संरक्षण द्या. कामगिरी पार पडताच तसा मजकूर आम्हाला कळवा म्हणावे. जी राजन. याच हुकुमाची एक प्रत स्वामींचे पट्टशिष्य वेदमूर्ती दिवाकर गोसावी बुवांकडे माहितीसाठी पाठवून द्या. चिंचवड देवस्थानाचे स्वामी मोरेश्वर गोसावी यांनाही गुंडापुंडाकडून त्रास होतो अशा तक्रारी राजांकडे आल्या. त्यांनाही संरक्षण देण्याचा हुकूम शंभूराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना दिला. राज्याभिषेकाचा मुहूर्त जवळ येऊ लागला तसे शंभूराजे एके दिवशी घाईने गड उतरले. महाड, मंडणगड ओलांडून केळशीला गेले. तिथे सागर किनारी याकूब अवलिया फकीर बाबांचे स्थान होते. तेथे राजे अवलिया बाबांच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. याच ठिकाणी बालपणी थोरल्या महाराजांसमवेत त्यांनी अनेकदा भेटी दिल्या होत्या. बाबांचे दर्शन घेतले होते. त्या साऱ्या आठवणी राजांना दाटून आल्या. शंभूराजांनी तिथेच सागर किनारी डेरेदांडे उभे केले. बाजूच्या हक्काच्या मंडणगडावर जाऊन न राहता ते अवलिया बाबांच्या समाधी परिसरातच 8 दिवस राहिले. मोठी मनशांती लाभली.
राज्याभिषेकाची रायगडावर जोरदार तयारी सुरू होती. शंभूराजांच्या खासगीकडे तर लगीनघाईच उडाली होती. आज दुपारी खंडो बल्लाळ काशी क्षेत्रातून राजधानीमध्ये परतल्याचा निरोप येसुबाईंना मिळाला होता. तिन्ही सांज झाली तरी राजे अजून फडाकडेच गुंतून पडले होते. राजांकडून ती आनंद वार्ता ऐकण्यासाठी येसुबाईंचे कान आसुसले होते. त्या थोरल्या अक्कासाहेबांना सखूबाईंना बोलल्या, राज्याभिषेकाचा मुहूर्त नक्की निघेल. गागाभटांनी फक्त मम म्हटले की सारं सुरळीत होईल. आमच्या आबासाहेबांच्याच राज्याभिषेकासाठी गागाभट्ट दूर काशीवरून आले. आता महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीला आशीर्वाद देण्यासाठी ते नक्कीच धावतील. खरं आहे अक्कासाहेब तुमचं. खंडोबाला अगदी पोर वयाचे असले तरी बुद्धीचे कुशाग्र आहेत. काशीहून निघताना ते मुहूर्त काढूनच निघाले असतील. एकदाचे राजे खासगीकडे पोचले. ते वरून हास्याचा देखावे निर्माण करीत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या छुपा उदास रेषा येसुबाईंच्या नजरेतून सुटल्या नाहीत. राजांनी गडबडीने भोजन घेतले. त्यानंतर खासगीकडच्या सदरेवर त्यांच्या जीवाभावाच्या मंडळींची एक तातडीची बैठक होणार होती. भोजन उरकल्यावर येसुबाई हळूच बोलल्या, का खंडोबाची आणि गागाभटांची भेट झाली नाही का? हो झाली. आम्ही याआधी सांगितल्याप्रमाणे गागाभटांनी आमचं म्हणणं ऐकलं. नीतिधर्मावरील समन्वय नावाचा ग्रंथ आमच्यासाठी त्यांनी लिहिला आहे. तो खंडोबल्लाळांसोबत पाठवूनही दिला आहे. राज्याभिषेकाच्या समारंभाला येणार नाहीत का ते राजे? आपण बोलत का नाही? येसुबाईंनी अडखळत विचारले. हो, त्यांची तब्येत ठीक नाही म्हणे. येसुबाई आणि थोरल्या अक्का चूप राहिल्या, पण शंभूराजांना राहवले नाही. ते उसासा टाकत बोलले, राणीसाहेब, आपल्यापेक्षा आपल्या छुप्या विरोधकांचा धावा खूप दूरच्या आहेत. आम्ही गागाभटांना निमंत्रित करणार याची आमच्या शुभेच्छुकांना कुणकुण लागली. मात्र खंडोबा पोचायच्या आधीच ते काशी क्षेत्री पोचले. येसुबाई दचकल्या. अगं बाई, आमच्या हितशत्रूंनी गागाभटांचे कान फुंकले आहेत. राज्याभिषेक शिवाजीराजांच्या युवराजांचा आहे, परंतु युवराजांचं वर्तन न्यायनीतीला धरून नाही, सारा अधर्म माजला आहे, वगैरे वगैरे. असे कडू काडे घोटायची आता राजांना सवयच झाली होती जणू. तोवर जोत्याजी केसकर, दादजी रघुनाथ देशपांडे, कृष्णाजी कंक अशी शंभूराजांची दोस्त मंडळी सदरेवर आल्याची वार्ता रायप्पाने दिली. पाठोपाठ येसाजी कंक, कोंडाजी बाबा फरदन, केसोबा त्रिमल, म्हाळोजी घोरपडे, हंबीरराव मोहिते असे बुजुर्गही येऊन पोचले. मसलतीला सुरुवात झाली. आरंभी नुकत्याच निधन पावलेला मोरोपंत पेशव्यांचा विषय निघाला. थोड्याशा आजाराने निमित्त होऊन ते पिकले पान गळले होते. त्यांची आठवण काढत शंभूराजे बोलले, पेशवे दिलाचे भले मनुष्य होते. इतरांच्या नादी लागून आपणांकडून बंडाव्याची अक्षम्य चूक झाल्याची कबुली त्यांनी अनेकदा आमच्याकडे दिली होती. राजे, त्यांचे यथोचित्त स्मारक व्हायला हवं. हंबीर मामा बोलले. त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांच्या निळोपंतांच्या अंगातलं पाणी आम्ही झोकलं आहे. पेशवे पदाची वस्त्र त्यांनाच द्यायची आम्ही नक्की केलं आहे. शंभूराजे बोलले. राजांच्या या निर्णयाचा सर्वांनाच खूप आनंद झाला. आपल्या मनातले एक शल्य खुले करीत शंभूराजे बोलले, येसाजी काका, कोंडाजी काका, तुम्हा मंडळींना मुद्दाम एक गोष्ट सांगावीशी वाटते. आबासाहेबांच्या काळातल्या मंडळींचा, त्यांच्या सत्कार्याचा आम्ही मानपान ठेवत नाही. सरकारकुनांचा द्वेष करतो, त्यांना छळतो असं दूषित चित्र निर्माण करण्यात आमचे हितशत्रू यशस्वी झाले आहेत. त्यांचा जिव्हा इतका काटेरी झाले आहेत की त्यांचा संसर्ग नाशिक त्र्यंबकापासून ते पार काशीपर्यंत जाऊन पसरला आहे. अपुऱ्या बुद्धीची काही माणसं तशी बाष्कळ बडबड करत असतीलही, पण येसोजी बाबा, आमचे हंबीर मामा, केसोबा त्रिमल, हे म्हाळोजी घोरपडे ही सारी काय आजकालची तरणीखोंड आहेत का? शिवाजीराजांचा काळ पचवलेली आम्ही सारी बुजुर्ग मंडळी तुमच्या पाठीशी असताना कोल्हेकोईची कशाला चिंता करता राजे? कोंडाजी फर्जंद बोलले. अव्वल तोपेच्या धडाकेबाज गोळ्यापेक्षा आम्हाला ह्या दुष्टांच्या जिभांची भीती वाटते. पण राजद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या सरकारकुनांना आपण जीवनदान दिलं, पुन्हा मानपानही देऊ लागलात. गद्दारांना एवढी सवलत शिवाजीराजांच्या काळात अजिबात नव्हती राजे. हंबीर मामांनी आठवण करून दिली. शंभूराजे, पहिलंच तुम्हाला बजावून सांगतो, तुम्ही काहीही करा, पण त्या अण्णाजी दत्तूला तेवढं पुन्हा घेऊ नका. दादाजी देशपांडे आणि कोंडाजी फर्जंद एका वेळी बोलले. कोंडाजी बाबा, एवढेही एकेरीवर नका येऊ. अण्णाजींचं पूर्वीचं काम खूप मोठं आहे. शंभूराजे बोलले. थोड्या वेळाने बाळाजी चिटणीसांनाही मसलतीमध्ये पाचारण करण्यात आले. राजे म्हणाले, चिटणीस, समर्थ रामदास स्वामींकडे खास दूत पाठवा. त्यांना स्वतः सोहळ्यास हजर राहावं असं आमच्या मार्फत आग्रहाचं आमंत्रण द्या. स्वामी कुठे सज्जनगड, चापळ जिथं कुठं असतील तिथे दूत धाडून द्या. अनेक बाबीवर खल झाला. रात्री उशिरा बैठक संपली. काही असेल तो निर्णय घेऊन मोकळे व्हा, कठोर तर कठोर. शंभूराजे थोडी उसंत खात बोलले, अण्णाजी म्हणजे
अण्णाजी म्हणजे जात्याचं मोठं बनेल, गिळगिळीत माशासारखे सापडले मनस्तोवर सटकणारे, शिवाय खूप अखंड तांडव करून आपण आणि आपल्यासोबतचे एक दोन सरकारकून म्हणजे शिवाजीराजांचा उभा फड होता, असं चित्र ते भासवतात. एकूण या प्रकरणी आमची आमची अस्वस्थ मुरगळलेल्या पायासारखी झाली आहे. आमची अवस्था मुरगळलेल्या पायासारखी झाली आहे. धावावं म्हटलं तरी दुखतो, स्वस्थ बसावं म्हटले तरी विलक्षण ठणकतो. 16 जानेवारी 1681. सुमारे 6 वर्षाच्या कालावधीनंतर रायगडावर असा मोठा दरबार भरत होता. राज्याभिषेकाच्या या दरबारासाठी देशोदेशींचे अनेक दूत आणि स्वराज्यातील लाखभर माणसे गडावर गोळा झाली होती. त्यामध्ये अनेक भटभक्षुक, ब्राह्मण, जोगी, कलावंत आणि हजारोंच्या संख्येने मंडळी जमली होती. राजपरिवारातील अनेक पाहुणे मंडळी सहकुटुंब राजधानीत येऊन पोहोचली होती. राजप्रसादापासून हरजी राजे महाडिक, महादजी निंबाळकर आणि गणोजी शिर्के ही मेहुणे मंडळी कुर्ऱ्यात फिरत होती. एक रानूबाई सोडल्या तर राजकुंवर, सखुबाई उर्फ सकवारबाई आणि अंबिकाबाई ह्या शंभूराजांच्या तिन्ही बहिणी त्या शाही सोहळ्यासाठी गडावर हजर झाल्या होत्या. दर आषाढी कार्तिकेला चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल नामाचा गजर करीत लक्षावधी वारकरी गोळा व्हावेत, त्याच उत्साहाने रायगडावर सप्तमहालापासून होळीचा माळ, राजदरबार, जगदीश्वराचे मंदिर ते पार काळ्या हौदापर्यंत लाखोंची गर्दी लोटली होती. जागोजागी उभारलेल्या कमानी, गंगासागराजवळचे द्वादश कोनी मनोरे, ठिकठिकाणचे बुरुज रंगीत पताकांनी मढवले गेले होते. राजे सभा मंडपाकडे जाऊ लागले. इतक्यात प्रवेशद्वाराजवळ त्यांना 15-20 मुसलमान मंडळींचा जथा उभा असलेला दिसला. ते सारे दिसायला फाटके, लांब निमुळत्या दाढीतले, मळकट पेहरावातले होते. राजे अगदी समीप येऊ लागले तसे सोमाजी दत्तो आणि जोत्याजी वैतरांना त्या मंडळींना मागे व्हा मागे, महाराज पुढे चाललेत म्हणत दटावले. मुहूर्ताला उशीर होऊ नये म्हणून महाराजांना पुढे निघायची घाई होतीच. इतक्यात शनिस्त्रोताचे शब्द त्यांच्या कानी आले. निलांजन समाभासस रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड सुबंतस नमामि शनेचरम. शंभूराजे जागीच थबकले. भीतीच्या सुरात शनीचा धावा कोण करत आहे, कोण आहे एवढ्या संकटात? त्यांनी शनिस्त्रोत म्हणणाऱ्या त्या गरीब तरुण मुसलमान पोराकडे पाहिले. राजे तसेच त्या जथ्याजवळ गेले. बाकीचे लोक दूर झाले. राजांनी विचारले, कोण कोण आहेत हे लोक? राजे, आम्ही जातीचे ब्राह्मण, कोल्हटकर, श्रीबागचे, हे रसूलचे गंगाधरपंत कुलकर्णी, आम्हा सर्वांना त्या जंजिरेकर हापशांनी जुलमान बाटवलं, मुसलमान बनवलं. राजे, आपण आम्हाला पुन्हा धर्मामध्ये घ्या. असाच घोर अन्याय झालेले आमच्यासारखे अनेक जण राज्यात आहेत. रसूलकर विनवणीच्या सुरात बोलले. राजे तेथेच थांबले. चिटणीसांना म्हणाले, बाळाजी पंत, धर्माचरण मनुष्याच्या स्वच्छेनुसार करायचं असतं. जी राजे, यांच्या प्रश्नामध्ये तातडीनं लक्ष घाला. चिटणीस सोहळ्याच्या गडबडीमध्ये आहेत, मी स्वतः पाहतो या प्रश्नाकडे. राजे सोमाजी दत्त पुढे होत बोलले. राजांनी आणि महाराणींनी शाही मंडपात पोहोचण्यासाठी जसा उशीर होऊ लागला तसे लोक बेचैन होऊ लागले. सिंहासनाच्या उजव्या कोपऱ्याकडे डोळे ताणून पाहू लागले. त्या राजदरबाराची मांडणावळ पातशहाच्या दरबाराला वर्तान होती. सोहळ्यासाठी राजांनी मुठीमुठीने मोहरा उधळल्या होत्या. मराठ्यांच्या राजगादीवर दुसरा छत्रपती आरूढ झाला हा निरोप दश दिशांमध्ये पसरणे आवश्यक होते. दरबारातल्या भिंती रामायण आणि महाभारतातील अनेक प्रसंग चित्रांनी सुशोभित केल्या होत्या. स्फटिकासारख्या सुंदर वेसींनी काच सामानाने बनवलेली झुंबरे दरबाराची शान वाढवत होते. मानकऱ्यांसाठीही मखमली लोडतक्क्यांची व्यवस्था केली गेली होती. रायगडावरचे ते सुवर्ण सिंहासन शंभूराजांची केव्हापासून तरी वाट पाहत होते. त्या तख्तपोशीशी मावळी मर्दांचे रक्तघामाचे, स्नेहाचे आणि आदराचे नाते होते. एकाएकी उजव्या कोपऱ्यातून मंगलवाद्य वाजू लागली. पाठोपाठ नगारे मोठ्याने झडू लागले आणि भालदार चोपदारांनी ललकारी घुमवली. आज ते कदम महाराज, सकल शास्त्र विचारशील धर्मज्ञ, शास्त्र कोविद क्षत्रिय कुलावतंस श्री शंभूराजा आ रहे हैं. त्या पाठोपाठ अत्यंत धीम्या पण दमदार गतीने पावले टाकीत शंभूराजांचे आगमन झाले. दरबारात हर्षाच्या आरोळ्या उठल्या. अवघ्या 22-23 उंच बलदंड, आखीव आणि रेखीव चेहऱ्याचे, स्वप्नाळ डोळ्यांचे, धारदार नागसरीचे आणि तांबस वर्णाचे शंभूराजे सर्वांच्या दृष्टीस पडले. त्यांची निमुळती दाढी शिवरायांची याद देत होती. त्यांच्या गळ्यातल्या रत्नांच्या आणि पाचूंच्या माळा चमकत होत्या, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरची झळाळी आणि दिमाग काही औरच होता. राजांच्या पाठोपाठ उंच, सडपातळ आणि घरंजाज सौंदर्याच्या येसुबाई पुढे आल्या. त्यांच्या अंगावर अंजरी रंगाचा शालू होता.
गळ्यात पिवळा दमक कोल्हापुरी सर, कमरेला सुवर्णाचा कमरदाब, रुंद कपाळावर रेखलेली कुंकवाची लांबट छिरी, कुंकवानेच भरलेला मांग आणि उगवत्या चंद्राभोवती ढगांच्या झिरझिरीत पडदा दिसावा तसा डोक्यावरचा पदर. मदुराईतल्या ब्रह्मवृंदांनी तासन तास खपून सजवलेल्या मीनाक्षी देवीच्या आकर्षक मुखवट्यासारखाच येसूबाई कमालीच्या सुंदर दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विलासणारे हास्य आणि झळाळे जणू त्यांच्या अंगावरच्या उंची वस्त्रांना आणि आभूषणांना करपवून टाकत होती. येसूबाईंच्या पाठोपाठ पोरसवदा वयाचा राजारामांच्या जानकीबाई पाठोपाठ शंभूराजांच्या सावत्रमाता सोयराबाई दरबाराकडे येताना दिसत होत्या. शंभूराजांच्या सोबत 11 वर्षाचा एक बाजिंदा राजकुमार येताना दिसला. त्यांच्या अंगावरची उंची, रेशमी जाळीदार सदरा आणि आभूषण विशेष चमकत होती. ते राजाराम आहेत हे ओळखायला कोणाला फारसा वेळ लागला नाही. धीम्या गतीने एक एक पाऊल टाकत शंभूराजे सिंहासनाजवळ पोचले. त्यांनी एक नजर खचाखच भरलेल्या दरबाराकडे फेकली आणि दुसऱ्या क्षणी गरकन मागे वळून त्या सुवर्ण सिंहासनाकडे पाहिले. त्या क्षणीच त्यांची पावले अडखळली, मनात गोंधळ माजला. काय करावे? त्या पवित्र सिंहासनावर बसावं की ते जुगारून भरल्या मंडपातून माघारा फिरावे? शंभूराजे त्याच ठिकाणी एखाद्या शिलखंडासारखे स्तब्ध उभे राहिले. वेळूच्या बनात गुंजणाऱ्या वाऱ्यासारखे शिवरायांच्या पन्हाळ्यावरील भेटीतले ते शब्द त्यांच्या कानात रुंजी घालू लागले. पोरा, जेव्हा आपल्या पवित्र सिंहासनाच्या पंचपायऱ्यांचे परिपूर्ण दर्शन तुझ्या डोळ्यांना घडेल, तेव्हा इथल्या पर्वतप्राय इच्छा आकांक्षेच्या ओझी उचलण्याची धमक खरोखरच तुझ्या भाऊमध्ये आहे का? हा प्रश्न तू तुझ्या जीवाला विचार. केवळ जन्माधिकाराने नव्हे तर स्वतःवरच्या पूर्ण विश्वासाने, मराठी मातीवरच्या अढळ निष्ठेने तू रायगडाच्या सिंहासनावर खुशाल आरूढ हो. परंतु स्वतःच्या कुवतीबद्दल आणि स्वराज्यावरील निष्ठेविषयी तुला एवढीशी जरी शंका आली तर मात्र त्या सिंहासनाच्या वाऱ्यालाही थांबू नकोस. त्याऐवजी अंगात कपनी घाल आणि एक गोसावी म्हणून खुशाल अरण्याकडे चालता हो. शंभूराजांनी पुन्हा एकदा सभामंडपाकडे वळून पाहिले तेव्हा सहस्त्र मर्द मावळ्यांच्या नेत्रातील जादूने त्यांच्या अंगामध्ये नवचैतन्य स्फुरले. अभिमानाने त्यांची छाती तडतडून फुगली. ते पुन्हा एकदा सिंहासनाकडे नजर लावून पाहू लागले. तेव्हा तिथले थोरले महाराज अस्वस्थ झाल्याचा त्यांना भास झाला. केवळ त्या कल्पनेने त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या आसवावर झुंबरातील किरणशलाका पडल्यामुळे राजांचे अश्रू स्फटिकासारखे चमकताना दिसू लागले. ते स्वतःशीच काहीतरी अस्पष्ट बोलले. त्यांची ती पुटपुट पहिल्या 2-3 ओळीतली मानकऱ्यांच्या कानावर गेली. होय आबासाहेब, आपल्या पवित्र पादुकांचे, आपल्या शिक्क्या कटारीचे आणि परंपरेचे आम्ही प्राणापल्याड जतन करू. वा राजे वा! कवी कलश, ज्योत्याजी, प्रल्हाद निराजी असा सहकार्याने आनंद आरोळ्या ठोकल्या. थोरल्या महाराजांच्या समोरच शपथ व्हावी तसा ओजस्वी शब्दात राजे बोलले. जास्वंदीचं फुल सहज नखानं खुडावं तशी आमची मुंडी छाटली जाऊन एकदा निर्माल्य बनून जरी काळाच्या पायावर वाहिली गेली तरी 72. पण आपलं हे हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील हिरामानकांपेक्षा लक्षपटीने मौल्यवान असलेले हे गड किल्ले आम्ही कोणाच्याही हाती लागू देणार नाही. शंभूराजे निर्धाराने सिंहासनावर आरूढ झाले. त्या क्षणी रायगडाच्या बुरुजावरून तोफा धडाडू लागल्या. गेल्या काही वर्षात नगारे असे झडले नव्हते, हलग्या अशा कडाडल्या नव्हत्या. शंभूराजांवर देवांना हेवा वाटावा अशी पुष्पवृष्टी झाली. येसूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू वाटले. धाकटे राजाराम, जानकीबाई, राजांचे इष्टमित्र सारे गलबलून गेले होते. मंत्रपठन, जयघोष, विधी सारे काहीच एका वेळी यथासांग सुरू होते. आरंभीचे सोहळे उरकल्यावर नजराने पेश झाले. त्या सोहळ्यात रामदास स्वामींमार्फत त्यांचे शिष्य दिवाकर गोसावी हजर होते. त्यांनी स्वामींच्या वतीने संभाजी महाराजांना मंगल आशीर्वाद दिले. महाराजांनी त्यांच्याकडे वस्त्रे, जवाहीर देऊन समर्थांचा बहुमान केला. सोहळ्यात संत तुकारामांचे चिरंजीव महादोबा आणि नारायण महाराज उपस्थित होते. त्या दोघांचा बहुमान केला गेला. परराज्यातले वकील आदराने झुकले. ते सोहळे आटोपता शंभूराजे म्हणाले, काही दिवसांमागे आम्ही एक निर्णय घेतला होता. बाळाजीपंत, अण्णाजी आणि हिरोजींच्या घरावरील चौक्या पहारे उठवले होते. जनहू आम्ही थोरल्या राजांच्या काळातील हाच जुन्या अनुभवी मंडळींच्या खांद्यावर नव्याने जबाबदाऱ्या सोपवणार आहोत. राजांच्या उद्गारावर मंडपातील सनई आणि मंगलवाद्य खुशीने वाजली. बुजुर्गांचा मान राखल्याबद्दल वृद्धांनी राजांचा खूप वाहवा केली. तितक्यात डाव्या बाजूला झिरझिरीत पडद्या आडून प्रथम बाळाजीरावजी चिटणीस, नंतर अण्णाजी दत्तो, हिरोजी, राहूजी असे सरकारकून सभा मंडपात एका मागोमाग एक येऊन उभे राहिले. त्यांच्या डोक्यावर कळीच्या पगड्या, पागोटी, उंची वस्त्रे, गळ्यातले रत्नहार सारे कसे दिमागदार दिसत होते.
त्या सर्वांनी प्रथम शंभूराजांना आणि इतर उभ्या दरबाराला खुशीने मुजरा केला. त्याबरोबर दरबारातील रयतेने राजांचा जयघोष केला. शंभूराजांनी समाधानी मनाने सांगितले, मंडळी, गैरसमजाचे गढूळ पाणी वाहून गेले आहे. आमच्या मनात कोणतेही किंतु वा किलमिश उरलेले नाही. सांगा, राज्याचे चिटणीसपद आम्ही कोणाला द्यावे? दरबार चिडीचूप झाला. तेव्हा शंभूराजे हसून बोलले, एकनिष्ठा आणि सेवाभावचे दुसरे नाव बाळाजीपंत चिटणीस याशिवाय अन्य काय असू शकते? शंभूराजांच्या प्रांजळ कथनाने सर्वांची मने भरून आली. मानाची वस्त्रे देण्यासाठी त्यांनी चिटणीसांना जवळ बोलवले. तेव्हा सदतगीत झालेल्या चिटणीसांनी शंभूराजांनी पाय धरण्याचा प्रयत्न केला, मात्र राजांनी त्यांना थोपवले. पित्याला मिठी मारावी तसा त्यांचा कवळा भरला. मोरपंतांवर त्यांचे चिरंजीव निळोपंतांना पेशवे करायचे असा निर्णय राजांनी घेतला होताच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे कल्याण आणि भिवंडीच्या सुब्याचीही जोखीम सोपवायचा मनसुबा त्यांनी जाहीर केला. बाजूला उभ्या असलेल्या हंबीरराव मोहिते मामांकडे शंभूराजांनी मोठ्या अभिमानाने पाहिले. ते बोलले, मर्दाचा पोवाडा मर्दानीच गावा म्हणतात. त्याच नीतीने मर्दाचे शस्त्र ही महामर्दानेच चालवायचे असते. प्रतापराव गुजरांच्या औचित्य जाण्यानंतर मामांनी ते पोलादी शस्त्र हिमतीने सांभाळले आहे. यापुढेही सेनापती पदाचा भार हंबीर मामाच सांभाळतील. हंबीररावांच्या पाठोपाठ प्रल्हाद निराजींना न्यायाधीशाची वस्त्रे मिळाली. डबीर जनार्दन पंत तर दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव झाले. आबाजी सोनदेव सरनवीस बनले तर वाकेनवीस दत्ताजी पंत झाले. मगापासून कोपऱ्यात उभे असलेले रुंद हाडापेराचे अण्णाजी दत्तो मात्र कावरे बावरे दिसू लागले होते. त्यांच्या सावळ्या कपाळावर घर्मबिंदू गोळा झालेले, त्यांची नजर स्थिर नव्हती, चित्त जागेवर नव्हते. अण्णाजींकडे आपली शांत पण करारी नजर टाकत शंभूराजे बोलले, पंत, तुमच्या हातापायांच्या बेड्या काढून टाकायचा अपराध आम्ही करू नये असा आमच्यावर खूप दबाव होता, पण या नव्या राजवटीतही आपले स्थान मानाचेच राहील. स्वराज्याचे मुजुमदार म्हणून आम्ही तुमची मोठ्या आनंदाने नियुक्ती करत आहोत. मुजुमदारी मिळाल्याचा उसना आनंद अण्णाजी आपल्या मुखावर दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण हातची सुरनिसी गेल्याचे त्यांचे दुःख काही लपता लपत नव्हते. राजांनी आपल्या सोयराबाई आणि धाराऊ ह्या दोन्ही मातांचा सन्मान केला. त्यांनी कापूरहोळला खास घोडी पाठवून आपल्या दूध आईला वृद्ध धाराऊ गाड्यांना मुद्दाम सोहळ्यासाठी बोलवून घेतले होते. राजांनी आणि महाराणींनी धाराऊचा आणि तिच्या लेकरांचा खूप बहुमान केला. आपल्या जन्मभराच्या सेवकाचा, रायप्पा महाराजचा सत्कार करायलाही राजे विसरले नाहीत. शंभूराजांची नजर समारंभात शिरोभागी असलेल्या दर्यासारंग आणि दौलतखानाकडे गेली. त्यांचे तुर्की पद्धतीचे निमुळते पण आकर्षक फेटे, अंगातले हिरवे झगे, मेंदी भरलेल्या आखूड दाड्या यामुळे ते मंडपात उठून दिसत होते. त्यांच्या शेजारीच कुर्रेबाज मराठी पेहरावातील मायानाक भंडारी बसला होता. त्या तिघांकडे हसरी नजर फेकत शंभूराजे म्हणाले, उद्या आपल्या स्वराज्यातले गडकिल्ले सांभाळून जगात झेंडा फडकवायचा असेल तर पाण्यावर राज्य करायला शिका, असे आमचे आबासाहेब आम्हाला सांगत. म्हणूनच आमची दर्या दौलत सांभाळणाऱ्या आमच्या बहादूर सेनानींना सन्मानित करणं ही आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्या तिघा दर्यावर्दींना मानवस्त्रे दिली गेली. राजांनी आपल्या तिन्ही भगिनींचा आणि मेव्हण्यांचा उंची वस्त्रे आणि अलंकार देऊन गौरव केला. दरबाराकडे आपली नजर फेकत शंभूराजे बोलले, एखाद्या स्त्रीच्या हातामध्ये आपलं कुटुंब वा राज्य जरी दिलं तरी त्या आपल्या कर्तृत्वाची जादू कशी दाखवून देतात याचा आदर्श म्हणजे आमच्या जिजाऊ आजीसाहेब होत्या. त्यांनी शिवरायांना घडवलं. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. कर्तृत्वानं पुरुषांच्या मुकुटातला कौस्तुभमणी म्हणजे त्यांची भार्या. शंभूराजांनी आपली नजर जेव्हा महाराणी येसूबाईंकडे वळवली तेव्हा दरबाराला अतिव आनंद झाला. राजे बोलले, शत्रूचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला नेहमीच अष्टप्रधानांसह बऱ्याच वेळा मोहिमेवर जावं लागतं. म्हणूनच आमच्या मुलकी कारभाराची सूत्र आम्ही महाराणी येसूबाईंच्या हाती सोपवत आहोत. ही सुवर्णमुद्रा आणि त्यावरील स्त्री सखी राज्ञी जयती हा शब्दलेख हीच महाराणींच्या ओळखीची निशाणी बनून राहील. तिकडे होळीच्या माळावर अखंड दक्षिणा वाटप आणि दानधर्म सुरू होता. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातून आलेले भट भिक्षुक तिथे गर्दी करत होते. राजांनीही दरबारातून खूप दानधर्म केला. ते बोलले, आमचे आबासाहेब हे दुनियातील सर्वात मोठे रत्नपारखी असावेत. म्हणून तर त्यांनी अगणित द्रव्याच्या खात्यातलं लुळणाऱ्या भल्या भल्या सरंजामदारांना बाजूला फेकले आणि तानाजी, येसाजी, मुरारबाजी, दौलत खान, दर्यासारंग अशा सामान्य जनांना संधी दिली. त्यामध्ये राजांचाही गौरव झाला. आम्हीही आमच्या एका अत्यंत निष्ठावान स्वराज्यसेवकाचा येथे सन्मान करतो आहोत, ज्यानं कधी आमच्याकडे प्यादाचंही पद मागितलं नाही. त्या आमच्या कवी कलशांना आम्ही छदोगामात्य हा किताब देतो आहोत आणि त्यांचा आमच्या अष्टप्रधानामध्ये समावेशही करत आहोत.
त्या उंची वस्त्रांनी आणि आभूषणाने कवी कलश कृतकृत झाले. येसुबाईंच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांच्या धर्मपत्नीला तेजसबाईंना अश्रू आवरले नाहीत. शंभूराजे पुढे सांगू लागले, कविराजांचा हा किताब काव्यछंदाशी संलग्नित आहे. काव्य प्रांतातील आमची मुसाफिरी असो, आखाड्यातील मल्लगिरी असो वा रण मैदानावरील तलवारबाजी असो, जिथे तिथे आमचे हे ज्येष्ठ मित्र आमच्या मदतीसाठी पुढे धावतात आणि धावतील. शंभूराजांच्या त्या बोलाबरोबर कविराज पुन्हा एकदा उठून उभे राहिले. राजांपुढे नम्रपणे झुकत बोलले, राजे, आपल्या जिरे टोपावरील मोत्याच्या लढीस आम्ही जरासाही उन्हेपणा येऊ देणार नाही. मरते दम तक साथ करू. हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा मंगल सोहळा थाटात पार पडला. गडावर लाखाहून अधिक लोक मोजूद होते. खाली उतरण्यासाठी परतीची एक अरुंद वाट, त्यामुळे तिथे मोठी झुंबड गर्दी उडाली. होळीच्या माळावर दक्षिणा मिळवण्यासाठीही खूप चेंगराचेंगरी झाली. खास बांधून घेतलेल्या लकडकोटांची व्यवस्थाही मोडून पडली. एकाच वेळी हजारो भट भिक्षुकांनी पुढे धाव घेतली. खूप हुल्लड माजली. त्या चेंगराचेंगरीमध्ये श्वास कोंडून 200हून अधिक भिक्षुक मरण पावले. गर्दीच्या महापुरामुळे परतीच्या वाटेवरही खूप रेटारेटी झाली. साहजिकच अफवांनाही ऊत येत होता. ज्यांना द्रव्य लाभ झाला नाही त्यांचे तळतळाट आणि शाप तर मोठेच होते. त्रासलेली मंडळी आपापसात बडबडत होती, कसले द्रव्य आणि दक्षिणा घेऊन बसला आहात? आता रायगडाचा कब्जा त्या कब्जी कलुषानेच घेतला आहे. तुमच्या वाट्यास काय येणार, घंटा? त्या पापी कलुषाचं चांगलं होणार नाही. उगाच गर्दी करून माणसं मारली त्या नरदामानं. वाटेत कवी कलशांचा आणि त्यांच्या कनोज मुलखाचा उद्धार चालला होता. एक शास्त्री तावातावाने सांगत होता, पटलं ना आता तुम्हाला? अहो, ही चेंगराचेंगरी आणि नरबळी हा त्या दुष्ट कलुषानेच घडवून आणलेला घातपात. तब्बल 1400 आणि 4000 मेंढरं कापली हो त्या नराधामानं. ती हो कशासाठी? अशा पोरकटासारख्या काय शंका विचारता? त्या कलुषाने प्रियतम शंभूराजे सिंहासनाधीश झाले ना, म्हणूनच ह्या चांडाळ शाक्तपंथी कलुषाचा हा घातकी कावा. त्याच्या मते जेवढे नरबळी होतील, मेंढरे प्राणास मुकतील, तेवढे शत्रू नाश पावतील. माणसे गर्दीने आणि अतिउत्साहाने प्राणास मुकली होती. खापर मात्र कवी कलशांच्या माती फुटत होते. शंभूराजांच्या खाजीकडे त्यांची काही जिवलग मंडळी गोळा झाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत मेजवानी सुरू होती. त्यामध्ये बाळाजी चिटणीस, माळोजी घोरपडे, कोंडाजी फर्जन बाबा अशा बुजुर्गांबरोबर कवी कलश, कृष्णाजी कंक, निळोपंत पेशवे अशी तरुण मंडळी होती. सारे काही निर्विघ्न पार पडल्याचे समाधान हंबीरमामांना खूप होते. भोजने आटोपत होती. पानके, शागिर्द, वाडपी बाजूला झाले. महालाच्या मागच्या आगाशीमध्ये मध्यरात्री खाशी मंडळी एकत्र आली. हंबीरमामांना शंभूराजे बोलले, हंबीरमामा, संपला एकदाचा राज्याभिषेकाचा सोहळा. आता ह्या प्रसंगाची आठवण म्हणून एखादे शिलंगणाचे सोने लुटूया. बेशक शंभूराजे, तशी तयारी आम्ही आधीपासूनच ठेवली आहे. हंबीरराव खुशीने सांगू लागले. शहापूर जवळच्या आपल्या माहुलीच्या बलाढ्य किल्ल्यात खूप रसदेचा आणि दारुगोळ्याचा साठा आम्ही करून ठेवला आहेच. पण आज दुपारीच दूतांनी ताजी खबर आणली. किल्ल्यातली पथकं नाशिक बागलांकडची वाट सुद्धा चालू लागली आहेत. आपण सांगितल्याप्रमाणे पावसाळा संपल्यापासूनच त्या मुलखात आम्ही जय्यत तयारी ठेवली होती. तेच सांगतो हंबीरमामा, आबासाहेबांच्या काळात घाटावरील सिंहगड, राजगड, प्रतापगडाने खूप नाव कमावलं. आता आमच्या कारकिर्दीत नाशिक बागलांकडील साल्हेर, अहिवंत, रामशेष आणि त्र्यंबकेश्वरनेही नवा इतिहास घडवायला हवा. बोलता बोलता शंभूराजे स्तब्ध झाले. आपला खालचा पातळ ओठ दाबत आणि हातच्या मुठी वळत ते बोलले, तो औरंग्या महाराष्ट्रावर चालून येणार अशा वार्ता आहेत नव्हे? येऊ द्या. आरंभीलाच त्याला असा मुतोड जबाब द्या की. हंबीरमामा हसून म्हणाले, शंभूराजे, राजाचा राज्याभिषेक म्हणजे त्याचे धरतीशी लग्न. हो, तो सारा धार्मिक विधींचाच भाग आहे, बाकी काही नाही. पण सहज याद आली, मारवाड्याच्या पोराच्या लग्नात मुलाच्या मामाने खूप खर्च करून वरकड भेटी द्यायच्या असतात. या मानपानाला मामेरा म्हणतात. तुमच्या या विवाहानिमित्तानं आम्ही बी बक्कळ मामेरा द्यावा म्हणतो. पण मामासाहेब, आपली दिशा तरी कळू द्या. सुरत. हंबीरमामा हळू आवाजात पण सर्वांना ऐकू जाईल अशा बेताने बोलले. तिसऱ्यांदा सुरतेची लूट? सर्वांनी एकदम विचारले. हो, का नाही? अजून खूप द्रव्य आहे तिथं. सुरतेच्या मोहिमेची अधिक चर्चा करू नका, शत्रूला गाफील ठेवून कारभार उरकू अशी भाषा झाली. पण रायगडावर या नव्या संकल्पित गोष्टीची खबर अनेकांना समजली होती. जगदीश्वराच्या मंदिरातील पूजा आटोपायला रात्री बराच उशीर झाला. परंतु एकदाचे अण्णाजी दत्तो आणि हिरोजी फर्जन देवाला चांदीचे मुखवटे अर्पण करून मोकळे झाले. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजबंदी म्हणून ते रायगड चढत होते, तेव्हा एक एक पाऊल पुढे टाकताना आपण फाशीच्या तख्तावरूनच चालल्याचा त्यांना भास होत होता. पण जर बचावलो तर त्याला चांदीचे मुखवटे वाहू असा नवस ते जगदीश्वराला बोलले होते.
त्यांचा जीव तर बचावला होताच, पण वर सारे गुन्हे माफ करून शंभूराजांनी पुन्हा त्यांची अष्टप्रधानांमध्ये वर्णी लावली होती. पूजा अर्चा एकदाची संपली. सेवक खिदमतगारांना राहुजी सोमनाथांनी पुढे जावयास सांगितले. अण्णाजी आणि राहुजी सोमनाथ यांच्या पालख्या आणि हिरोजींचा घोडा ब्राह्मणवाडीजवळ थांबला. देवदेव करून माघारी येताना काशी पंडितांनी ह्या खाशांना भोजनाचे आमंत्रण दिले होते. राज्याभिषेकाच्या निमित्ताने खास गोव्यातील डिचोलीतून तिथले सुभेदार मोरो दादाजी आले होते. त्यांनी येता येता महाडातून चांदीचे मुखवटे आणले. त्यामुळे अण्णाजी आणि मंडळींना खरेदीसाठी उगाच धावाधाव करावी लागली नाही. भोजने आटपली. काशीपंतांच्या पाडवीला मंडळी मध्यरात्री गप्पाटप्पा करायला बसली. त्या वळणावरून पुढे रायगडचा बालेकिल्ला, तिथले राजगृहे आणि पाठीमागचे अष्टप्रधानांचे वाडे दिसत होते. राज्याभिषेकाची रोषणाई अजून सुरूच होती. राजगृहाचा सारा परिसरच लखलखून गेला होता. थोड्या वेळाने त्या रोषणाईकडेच लक्ष वेधित राहुजी बोलले, हिरोजी, पेशव्यांच्या वाड्याच्या थोड्या डावीकडचा तो आरस केलेला वाडा बघितलात? सांगा कोणाचा? शंभूराजांनीच बांधला आहे हो, पण स्वतःसाठी नव्हे, ब्रिजभाषा पंडित शाक्त श्रेष्ठ कविराज कुलुशा कबजींसाठी बरं. हिरोजी कसनुसा चेहरा करत बोलले, जाऊ दे रे राहुजी, मित्राचं हित पाहणारच. अरे रे हिरोजी, तुमच्या ह्या थंडकार रक्ताचा आम्हाला खूप राग येतो. तुमचं शरीर कशाचं बनलं आहे, शेणाचं की मेणाचं? काय झालं? मित्राचं पाहणारच हो, पाहू दे, पण पुतण्याने काकाचं पाहायला नको का? कसे का असे ना, आपण शहाजी राजांच्या अनोरस संतती असाल हो, पण राजाने थोरल्या राजांचे बंधू आणि संभाचे चुलते आहात ना. जाऊ दे रे राहुजी, कशासाठी जाऊ दे? कोण कुठल्या जातीचा गंगेकाठाहून आलेला तो बडभुंजा ज्याच्यासाठी शंभूराजांनी वाड्याची व्यवस्था करावी आणि स्वतःच्या चुलत्यांना हिरोजी पंतांना ठेवायचं होळीच्या माळापलीकडे एका दुमजली सामान्य हवेलीमध्ये. हा काय न्याय झाला? मगापासून चुप बसलेले अण्णाजी हसत हसत बोलले, गड्या हिरोजी, तुझी कामगिरी डोळ्या आड करण्यासारखी आहे का? आग्र्याहून थोरले महाराज बाहेर पडले तेव्हा त्यांनी स्वतःचं सोंग वठवण्यासाठी तुला त्यांच्या बिछायतीत निजवलं. केवढा धोका होता रे, मुडदाच पडायचा तेव्हा तुझा, आणि त्या कामगिरीसाठी ही बक्षिसी. हिरोजींचे मस्तक आता गरगरू लागले होते. त्यांनी पुढ्यातल्या मद्याचा प्याला झटक्यात रिचवला. मोठ्याने शिंकत ते बोलले, कसे का असना, पण खजिना पळवायचा आमच्याकडून गुन्हा घडला होता. शंभूबाळ मोठ्या काळजाचे, आमची चूक त्यांनी पदरात घेतलीच ना. खरं आहे, आम्ही म्हणतो पळवला खजिना, पण कोणाचा खजिना? एकट्या शंभूराजांचा? बोळसट हिरोजी, कायद्यानं बघायचं तर त्यात तुझीही आधी वाटणी आहे. राहुजी आणि अण्णाजींच्या फुलवणीने हिरोजी सारख्या लष्करी गड्याचे मस्तक अगदी गच्च झाले. मद्याचे चषक घोटीत मोरो दादाजी समवेत आलेले रत्नगिरी देवगडचे कारकून गळा काढून जवळ रडूच लागले. अण्णाजी, तुम्हाला सुरनीस नाकारून शंभूराजांनी खूप मोठा गुन्हा केला आहे. आम्ही आता कोणाच्या तोंडाकडे बघायचं? हिशोबात 1500 होणांचा घोळ झाला तरी अण्णाजी आपण सांभाळून घेत होता. हो, आता राजधानीत आमचा त्राता कुठे राहिला आहे? काहीही करा, पण पंत हे दिवस बदलायलाच हवेत. अण्णाजींना पुन्हा न मिळालेल्या सुरनीसीची शिष्यांची आठवण करून दिली. तसे अण्णाजी दत्तो हवालदिल झाले. अतिशय कडवट सुरात ते बोलले, आजकाल इथे न्यायनीतीची कशाची चाड राहिली नाही. पुराव्यानिशी बोलतो, पहा तपासून सांगा. कार्तिक शुद्ध सप्तमी शके 1601 ह्या दिवशी आमच्या हिंदवी स्वराज्याचे हे दुसरे छत्रपती कुठे गेले होते? कुठे? केळशीच्या याकूब फकीर बाबांच्या मठात त्याच्या पायावर लोटांगण घालायला. त्यात काय नवं? हा फकीर आपल्या शिवाजीराजांचाही गुरु होता. महाराजही तिथे अनेकदा. हिरोजी, अरे गुलामा, कुठे तो महाप्रतापी शिवाजी आणि कुठे हे शंभू संकट? कोणाची कुठं कशी तुलना करतोस? गड्या हिरोजी, वाईट बोलू नये म्हणतात, पण जोपर्यंत हा गर्विष्ठ बदफैली राजा आणि त्याचा कुप्रधान कलुषा हे 2 संबंध रायगडावर जिवंत आहेत, तोवर आम्हासारख्या इमानी सेवकांची दुनिया नाही. आमच्या देश धर्मावरचे हे शाक्त संकट पुन्हा एकदा बुडाले म्हणून सुतक ते कोणाला येणार रे? आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद.
Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.